नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हुंबे सरासोबत स्पोकन इंग्लिश शिकत आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स बिटवीन गोइंग टू अँड सिंपल फ्युचर टेन्स याचा अभ्यास करणार आहोत। आता गोइंग टू म्हणजे काय की गोइंग टू ची रचना करत असताना आपण अगोदरच ठरविलेलं असतं, म्हणजे नियोजनबद्ध असतं, त्याला आपण प्री डिसाइडेड असं म्हणतो। जसं की आय एम गोइंग टू टेल युअर फादर, मी तुझ्या वडिलांना सांगणार आहे। म्हणजे तुझ्या वडिलांना मी सांगणार आहे हे आपण अगोदरच ठरवलेलं असतं, प्री डिसाइडेड केलेलं असतं। अशा वेळेस गोइंग टू ची रचना वापरतात। सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण कुठलंही अगोदरचं नियोजन केलेलं नसतं किंवा आपला कुठलाही प्री प्लॅन नसतो, आपण प्री डिसाइडेड केलेलं नसतं। म्हणजे आत्ताच किंवा लगेचच आपण जो एखादा निर्णय घेतला आणि तो आपण लगेचच बोलून दाखवत असतो, जसं की इन्स्टंट डिसिजन असतो। आणि अशा वेळेस आपण सिंपल फ्युचर टेन्स या काळाचा वापर करतो, जसं की आय विल कॉल यू लॅटर। म्हणजेच आपण काही बोलता बोलता लगेचच तात्काळ निर्णय घेतो आणि समोरच्या व्यक्तीला आपण बोलून दाखवत असतो। जसं की गोइंग टू आणि सिंपल फ्युचर टेन्स या दोन्ही काळाची रचना ही भविष्यकाळी असते किंवा त्याचा अर्थ भविष्यकाळात होत असतो, परंतु त्यामधील जो फरक आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे। तो म्हणजे की गोइंग टू ची रचना करत असताना आपण प्री डिसाइडेड केलेलं असतं आणि सिंपल फ्युचर टेन्सची रचना करताना आपण कुठलंही अगोदर प्री डिसाइडेड केलेलं नसतं। हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपल्याला एक विशेष सूचना आहे, ती म्हणजे कम आणि गो या क्रियापदासोबत कधीही गोइंग टूचा वापर करायचा नाही। आता वाक्य कशी लिहायची व वाक्यात काय फरक आहे ते आता आपण समजून घेऊया। आय विल पनिश यू सिंपल फ्युचर टेन्स आणि त्याचा बदल गोइंग टू मध्ये कसा होतो, आय एम गोइंग टू पनिश यू। म्हणजेच शाल किंवा विलच्या जागी गोइंग टू लिहायचं, बाकीची रचना मात्र जशास तशीच असते। या ठिकाणी तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स या काळाची वाक्ये दिलेली आहेत। आता आपल्याला या काळाची वाक्ये गोइंग टूचा उपयोग करून कशी लिहिता येतील याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आणि ही सर्व वाक्ये आता तुमच्यासाठी गृहपाठ म्हणून देत आहे। व्हिडिओ समजला असेल तर आरोग्य वार्ता मराठी अँड एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।